कौशल्यापुत्र प्रभू रामचंद्र आणि शरण एका जना। कथेचं मूळ अनुसंधान काय आहे की निरपराधी केली मारू मनोने मांडीला शिष्टाचार, जो बुद्धीचा सागर तो अंगदेव पाठवी। प्रभू रामचंद्रानं अंगदाला शिष्टाईला पाठवलं आणि तो विषय या ठिकाणी सुरू झालेला आहे। त्या ठिकाणी अंगदाला सांगितलं, राजा रावणा तू खरा कुठला रावण आहेस? त्यापैकी मला 4 रावण माहिती दे। पहिला रावण श्वेतद्वीपाला गेलेला आहे, दुसरा रावण बळीच्या ठिकाणी फजिती झाली, तिसरा रावण सहस्त्र अर्जुनाच्या ठिकाणी, आता चौथा रावण माझा जो बंगावाली। मग ती कुठला रावण आहे मला माहिती नाही, पण ह्या 4 रावणापैकी आहेस का? हा प्रश्न अंगद त्या ठिकाणी रावणाला विचारू लागला। आणि त्याच वेळेस वालीच्या ठिकाणी घडलेली जी काही कथा आहे तो अंगद राजा रावणाला सांगू लागला, राजा रावणा अरे मला तुला लाज वाटली पाहिजे। माझा बाप ज्या वेळेस स्नान करण्यासाठी गेला, सूर्य नमस्कार करत असताना त्या ठिकाणी तू जाऊन त्याला सुद्धा धमकावलास। त्याच वेळेस माझ्या बापानं बगलत मारून साधा समुद्राची आंघोळ केलं आणि तो 10 तोंडाचा किडा माझ्या पायावर बांधलं होतं। मग पाळणा किती चांगला होता महाराज, लई चम 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 करणारं होतं, कारण 10 तोंडाला 10 डोक्याला मुकुट सोन्याचे आणि हिऱ्याचे होते महाराज। आणि मी लहान होतो आणि काय अवस्था तुझी झाली, पुढे ऐक म्हणू लागले। अशा अवस्था त्यावेळेस मी लहान असताना तुझी केलं तेच रावणायच का? वाचा अंगद बारकी निका देणे दशमुखा ओळखिले। बघा म्हणले त्यावेळेस अशा प्रकारची अवस्था मी लहान असताना तुझी केलं। मग आता तर मी जवळजवळ 18-20 वर्षाचा झालो। मग आता माझी ताकद तू ओळख, तुला काय सांगायची गरज नाही। बऱ्या बोलानं त्या देवाची सीता आणलंय
उग माझ्यासारख्या येण्याचं जर निवड केली असती तर झाला असता का? नाही. आमच्या गावात महाराज भला मोठा सावकार होता या 25 वर्षाच्या मागं. भला मोठा